नमस्कार. या भागामध्ये आपण महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा यानुसार जुनी टेनन्सी आणि नवीन लायसन्सी या दोन्ही संदर्भात माननीय न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र ज्युरिस्डिक्शन आहे त्याबाबत अधिक माहिती घेऊ. आता कसं आहे की कोणत्याही कायद्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी योग्य न्यायालयाची निवड आणि त्याचं ज्युरिस्डिक्शन हे अत्यंत महत्त्वाचे असते. आता हा रेंट कंट्रोल ऍक्ट अस्तित्वात आल्यानंतर घरमालक आणि भाडेकरू किंवा लायसन्स धारक यांच्यातील वाद जे काही असतील ते सोडवण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. तर जुन्या कायद्याच्या काळामध्ये भाडेकरूंचे वाद आणि नवीन कायद्यानुसार लिव्ह अँड लायसन्स करारातील वाद यांच्या न्यायनिर्णयाकरिता वेगवेगळी कलमे आणि न्यायालये निश्चित करण्यात आलेली आहे. तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने प्रकाश एच जैन या सन 2003 साली दिलेल्या जजमेंटमध्ये याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर हे ते जजमेंट आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे. या जजमेंटच्या पान नंबर 5 वर असं म्हटलेलं आहे, हे मोठं करूयात आपण. 5 वर असं म्हटलेलं आहे की द प्रोव्हिजन्स ऑफ चॅप्टर 8 stand apart distinctly and divorced from the rest of the act. म्हणजेच या कायद्यातील प्रकरण 8च्या ज्या तरतुदी आहेत त्या उरलेल्या कायद्याच्या पेक्षा डायव्होर्स्ड आहेत आणि त्या संदर्भात म्हटलेलं आहे की द प्रोव्हिजन्स ऑफ चॅप्टर 8 स्टँड अपार्ट डिस्टिंक्टली अँड डायव्होर्स्ड फ्रॉम द रेस्ट ऑफ द ऍक्ट. यानुसार प्रकरण 8 चे अधिकार हे इतरांपेक्षा पूर्ण वेगळे, स्वतंत्र आणि वरचढ आहेत. म्हणजे त्यांना एक प्रकारचा ओव्हर रायडिंग इफेक्ट दिलेला आहे. तर थोडक्यात कायद्यातील कलम 33 मध्ये नियमित न्यायालयांचे अधिकार क्षेत्र सांगितलेले आहे. 39 मध्ये ओव्हर रायडिंग इफेक्ट जो आहे तो सांगितलेला आहे. 40 मध्ये कॉम्पिटंट अथॉरिटी यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे. आणि कलम 24 मध्ये लायसन्स धारकांच्या विरोधात इविक्शनचे अधिकार कसे दिलेले आहेत ते सांगितलेलं आहे. आता पुढं जुनी टेनन्सी आणि नवीन लायसन्सी या संकल्पनामध्ये बघूयात जर आपण. तर जुन्या कायद्यानुसार भाडेपट्ट्यावर दिलेली घरे किंवा दुकान किंवा एखादा गाळा असेल, गोडाऊन असेल, यामध्ये भाडेकरूंचे हक्क मजबूत होते आणि त्यांना कायदेशीर संरक्षण अधिक होते. यांच्यामधील वाद किंवा ताबा मिळवण्याचे खटले नेहमीच्या दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये किंवा स्मॉल कॉज कोर्टमध्ये चालत असत, ज्याला वर्षानुवर्ष वेळ लागत असत. पण आता नवीन लायसन्सी या संदर्भात नवीन कायद्याने लिव्ह अँड लायसन्स प्रथेला कायदेशीर स्वरूप दिले. कराराची मुदत संपल्यानंतरही जागा खाली न केल्यास सामान्य दिवाणी न्यायालयात न जाता थेट सक्षम प्राधिकारी साहेब यांच्याकडे अर्ज करण्याची सोय करण्यात आली. आता प्रकरण 33 मध्ये चॅप्टर 7 मध्ये प्रकरण 33 मध्ये नियमित दिवाणी न्यायालयांचे अधिकार क्षेत्र सांगितलेले आहे. त्यानुसार विशिष्ट न्यायालयांना म्हणजेच मुंबई शहरामध्ये स्मॉल कॉज कोर्ट किंवा ज्या ठिकाणी स्मॉल कॉज कोर्ट नसेल त्या ठिकाणी दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर किंवा तेही नसल्यास वरिष्ठ स्तर यांना विशिष्ट अधिकार ही प्रकरणे चालवण्याच्या संदर्भात दिलेले आहेत. आणि घरमालक आणि भाडेकरी यांच्यातील भाडेवाढ किंवा ताबा मिळवणे किंवा इतर हक्क या संदर्भातील सर्व वाद केवळ याच न्यायालयांच्या विशेष अधिकारांमध्ये चालवले जातात. आता प्रकरण 8 जे आहे त्यातील कलम 39 आणि 40 यामध्ये सक्षम प्राधिकारी साहेब आणि त्यांचा ओव्हररायडिंग इफेक्ट या संदर्भात माहिती दिलेली आहे. त्यांचं कायद्यामध्ये अत्यंत वेगळे आणि स्वतंत्र स्थान आहे. इतर कायद्यांपेक्षा हा जो काही चॅप्टर 8 आहे त्याला ओव्हररायडिंग इफेक्ट देण्यात आलेला आहे. म्हणजेच लायसन्स संदर्भातील वादांमध्ये चॅप्टर 8 मध्ये नमूद केलेली ही विशेष प्रक्रियाच अंतिम मानली जाते, म्हणजे फायनल मानली जाते.
तर 40 मध्ये सक्षम प्राधिकाऱ्यांची नियुक्ती कशी करायची आहे ते दिलेलं आहे. त्यांची पात्रता काय असावी ते सांगितलेलं आहे. आता प्रकरण 5 मध्ये जो सेक्शन 24 आहे, त्या अंतर्गत लिव्ह लायसन्सचे विशेष वाद जे आहेत, ते समरी पद्धतीने सोडवायचे आहेत, असं सांगितलेलं आहे. त्यानंतर मुदत संपल्यानंतर ताबा मिळवण्यासंदर्भात परवान्याची मुदत संपल्यानंतर किंवा करार संपल्यानंतर लायसन धारकाने जर जागा खाली न केल्यास मालक थेट सक्षम प्राधिकारी साहेबांकडे अर्ज करू शकतात आणि तो समरी प्रोसिजरने म्हणजे त्याच्यावर तडकाफडकी सुनावणी घेऊन 6 महिन्याच्या आत जलद गतीने आणि समरी पद्धतीने निर्णय करायचा आहे. दिवाणी दाव्यांसारखं यांचं काम अनेक वर्ष चालत नाही. तर यामध्ये दुप्पट दंडाची तरतूद देखील केलेली आहे. सेक्शन 24 आणि 2 मध्ये ती तरतूद आहे. सबसेक्शन 2 आहे तो. मुदत संपूनही ताबा न सोडल्यास लायसन्स धारकाला दुप्पट दराने नुकसान भरपाई द्यावी लागते आणि ही एक डिटरंट प्रोव्हिजन आहे. त्यामुळे घरमालकांचे हित जपले जाते. तर थोडक्यात निष्कर्ष असा आहे की जुन्या भाडे कायद्यानुसार चालणाऱ्या नियमित टेनन्सीच्या वादांसाठी दिवाणी न्यायालयांचे किंवा स्मॉल कॉज कोर्टाचे अधिकार क्षेत्र जे कलम 33 प्रमाणे आहे लागू होते आणि त्याला निवाड्यासाठी अधिक कालावधी लागू शकतो. परंतु नवीन रेंट कंट्रोल ऍक्टच्या लायसन्सी या प्रकरणांसाठी केवळ चॅप्टर 8 त्यामधील कलम आणि कलम 24 अंतर्गत सक्षम प्राधिकारी साहेब यांचे एक वेगळे अधिकार क्षेत्र तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे घरमालकांना अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे न्याय मिळू शकतो. 6 महिन्यात प्रकरण निकाली काढण्यासंदर्भात तरतूद कायद्यामध्ये केलेली आहे. धन्यवाद.